धन्यवाद शुभम चौधरी यांनी आपल्याला जे स्कोरची भूमिका थोडीशी राबवली एक सामन्यासाठी, ज्या पद्धतीने या मंचावर उपस्थिती दाखवली, आपल्याला भेट दिली आणि आपली कला गुणांना साकारलत, हे आलं तर काहीतरी सेवा, आणि या सेवेसाठी आपल्याला धन्यवाद आहे. तर या ठिकाणी गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटी ढाणू संघ यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. तर पांडवाज 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेले आहे. ओपनर बॅटर्स मैदानामध्ये उतरलेले आहेत. पाहूया ओपनर बॅटर्स भागेश आणि शुभम. तर भागेश आणि शुभम या ठिकाणी फलंदाजीसाठी ओपनिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. 5 षटकाचा सामना असेल. 2 षटक पॉवर प्ले. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर, तर दुसऱ्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर पाहायला मिळतील. पाहूया याच दमदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. 2 सामने झाले. पहिला सामना गुंगवाडा संघाने जिंकला, दुसरा शिववैभव तारापूरने जिंकला. तर आता तिसरा सामना मैदानामध्ये चालू आहे. गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटी डाणू विरुद्ध पांडवाज 11 यांच्यामध्ये. पाहूया या ठिकाणी काय चुरस तयार केली जाते आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर करण आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळणार आहे. एक धाकटी डाणूचा चांगला गोलंदाज ऑलराऊंडर्स म्हणून करणची वर्णी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये जागा तयार केली जाताना पाहायला मिळते आहे. त्या बाजूला ज्या गाडीचे आरसे आहेत ते आरसे जरा फिरवून घ्या, कारण सगळीकडे मुख्य मंचावर त्यांची लाईट्स येते. आता सूर्य पश्चिम दिशेला वळलेला आहे थोडासा, तर त्यामध्ये ते आरशांचे जे लाईट्स असते ती डोळ्यावर येते आहे. या ठिकाणी पहिला चेंडूला टोला आहे. खाली क्षेत्ररक्षक आणि टिपला जातोय झेल. विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर पहिला झटका मिळला आहे. यस डीजे गडी बाद. काय ऊर्जा आहे. आज ज्या पद्धतीने भागेश, तर न्यू बॅटर स्वप्नील मैदानामध्ये येताना पाहायला मिळतो आहे. स्वप्नील या ठिकाणी दाखवेल कसा खेळ. तर करणची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या चेंडूवर विकेटचा झटका मात्र दिलेला आहे पांडवाज 11ला. चला, पहिली 4 षटकं 20 मिनिटांमध्ये परिपूर्ण करायची आहेत. याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे, कारण हे महत्वाचं आहे. या ठिकाणी स्वप्नील येतोय, नजराना दाखवतोय, षटकाराने खातं खोलतोय. यस डीजे हे षटकार. काय ऊर्जा आहे.
डीजे पहिल्या चेंडूमध्ये विकेट, दुसऱ्यामध्ये बहारदार षटकार. हे खरा खेळ आहे. या वेळेला पुन्हा एकदा व्हेरिएशन, आखो टप्पा हाताळला जातो आहे. टप्पा खाल्यानंतर उजवी जी हवी होती ती नाहीये आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. पहिल्याला विकेट, दुसऱ्याला षटकार, तिसरा डॉट हे आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये करणच्या गोलंदाजीचं नजराणा, सुरेख कामगिरी आहे दोन्ही बाजूला. एक षटकार पर एक विकेट. यावेळेला पुन्हा एकदा टर्न केलाय बॉडीला आणि डिक्लेअर झोन कडे जातोय 2 धावेला. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 8. एक षटकार आणि डबल असा खेळ आहे. चेंडू हाताळून झालेले आहेत 4. नक्कीच पहिलं षटक चांगल्या पद्धतीचं होताना, चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते आहे. खूपच सुरेख अशा पद्धतीचा हा सामना असणार आहे. कारण एका बाजूला पांडवाज 11चा संघ, दमदार संघ ओळखला जातो आहे, तर एका बाजूला गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटी डहाणूचा संघ देखील बलाढ्य संघ आहे. या ठिकाणी या मैदानावर नेहमीच त्यांच्याकडून चांगली कामगिरी ही आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ज्याची खरी रंगत असते तो रंगतदार सामना देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतो जेव्हा जेव्हा धाकटी डहाणूचा संघ असतो. पाहूया या ठिकाणी काय कामगिरी असेल. दरम्यान चेंडू हाताळून झालेले आहेत 4-8 धावा, एक गडी बाद. तर गडी बाद झालेला आहे तो म्हणजे भागेशच्या रूपाने पहिल्या चेंडूवर एक टोला देण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट कव्हरकडे एक झेल टिपला गेला. सिल्वर डकचा शिकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो आहे करण. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला टर्न केला जातो आहे आणि डिक्लेअर झोन. एकेरी धाव येईल. धावसंख्या 1 ने वाढते आहे. पोटली आहे धावसंख्या ती म्हणजे 9 वर. तर शेवटचा चेंडू असेल या ठिकाणी या षटकातला. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची वर्णी आहे करण, एक सुंदर गोलंदाजी नेहमीच दाखवत असतो मैदानाच्या आत आणि जेव्हा जेव्हा ओपन करतो आपल्या धाकटी डहाणू संघासाठी गोलंदाजीचा मारा. पूर्ण होतील आणि नंतर मग सेकंड राऊंड. कुठे तारापुढे जाऊन या. नाही नाही ते आहेत तरी पण होतील. आता किती तिसरी मॅच चालू ना, 1 2 3 मॅच आहेत. त्यानंतर तुमची आहे. हां 3 मॅच आहेत म्हणजे 3 तास लागतील. 2 तासात जेवून येतील आरामात. तुम्ही फक्त जाऊन जेवून या मस्तपैकी. जरा डॉट बॉलने मात्र पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 9 धावा असे पांडवाज 11ची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिलं षटक हाताळून झालेलं आहे. नक्कीच 5 षटकांचा सामना. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरेख कामगिरी करण याच्याकडून, परंतु तेवढंच चांगला साजेचा खेळ. कारण 9 धावा तयार करणे हे देखील पॉवर प्लेमध्ये मोठं मुश्किलीचं काम असतं आणि इकडे 9 धावा केल्या गेलेल्या आहेत पांडवाच्या या फलंदाजाने. ज्या पद्धतीने स्वप्नीलने इथं इथं मात्र चांगली नजाकत दाखवलेली आहे आणि 9च्या 9 धावा ह्या स्वप्नीलच्या नावावर आहेत. तर पाहूया शुभम यावेळेला ऑन स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल काय कामगिरी दाखवतो आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय. अच्छा येस, पुन्हा एकदा स्वप्नील ऑन स्ट्राईकवर असेल कारण 5व्या चेंडूवर एकेरी धाव काढली होती. त्यानंतर 6व्याला डॉट आलाय. गोलंदाज जय आहे. पाहूया अजून एक आक्रमक भेदक गोलंदाजी देणारा जय. पुन्हा एकदा जय गोलंदाजी ट्रॅकवर राईन टाइमवर विकेट कडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. पद्धतीचा चेंडू आलाय, खेळाय ग्राउंड रॉड. शॉट चांगला आहे, ग्राउंड रूटचा शॉट आहे. सुरक्षित रक्षण. एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 110 पाहायला मिळते आहे. 10 वर पोचलेली धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि नक्कीच चांगलं कमबॅक जर झालं. पुन्हा एकदा डावखोरा फलंदाज या ठिकाणी शुभम ऑन स्ट्राईकवर येताना काय आपलं खातं कुठल्या पद्धतीने उघडून देणार आहे पांडवाज 11 संघाला आणि किती मोठी कामगिरी होणार आहे. इकडे मात्र समस्त क्रीडाप्रेमी रसिकांचं लागलाय लक्ष. यावेळेला लोअर चेंडू होता, खेळला जातो आहे. डीप कव्हर कडे क्षेत्ररक्षक आहे. एक नंतर दुसरीचा कॉल. वा काय टाळ्या.
हे देखील खूप महत्त्वाचं असतं. टाळ्या वाजणं आणि प्रोत्साहन वाढवणं फलंदाजांचं हे खूप महत्त्वाचं असते. रोशनदादा आलेले आहेत, पुन्हा एकदा हार्दिक स्वागतम आहे रोशनदादा. आजच्या दिवसामध्ये लगातार जसं जसं त्यांच्याकडे वेळ मिळतो उपस्थिती मैदानावर दाखवतात आणि क्रिकेटचा आनंद घेतात. कारण एकच आहे, पांडवाज 11 प्रीमियर लीग आहे. यावेळेला उंच टोला आहे, खाली क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षक यावेळेला कॅच ड्रॉप करतो आहे, संधी फलंदाजाला देतो आहे. काय या संधीच्या माध्यमातून पुन्हा एकदा बहारदार खेळ पाहायला मिळेल का? कारण ज्या पद्धतीची संधी ज्यांना मिळाली त्याने मोठी कामगिरी केली आहे. इकडे शुभमला दिली जाते ही संधी. पाहूया, धावसंख्या 1 ने वाढली आहे, 13 वर पोहोचली आहे धावसंख्या. जय सुरेख गोलंदाजी देतो आहे, कारण मोठ्या फटक्यापासून दूर तरी ठेवलं गेलेलं आहे. ज्या पद्धतीने स्वप्नील फटकेबाजी दाखवतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा हलकासा इनसाइड एज, याला फाईन लेग डिक्लेअर झोन आहे. तसं स्ट्राईकला रोटेट केलं जाईल, स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 1 ने वाढते आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 14, 1 for 14 ऑन द बोर्ड. चांगला कमबॅक आहे, कारण पहिल्या षटकात जर आपण बघितलं एक षटकार घेतल्यानंतर धावसंख्येचा फलक चांगल्या पद्धतीने हल्ला होता स्वप्नीलच्या फळीतून, परंतु जय इकडे चांगल्या पद्धतीने गोलंदाजी देतो आहे आणि रोखून धरतो आहे. कारण हे रोखून धरण्याचं कौशल्य आहे ना, ते खूप महत्त्वपूर्ण असतं संघाच्या कामगिरीसाठी. आणि जेव्हा तुम्हाला चेस करायचे आहे तेव्हा टार्गेट किती ठेवून घ्यायचं आपल्यासाठी हे देखील खूप महत्त्वाचं आहे. जसं मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं, सरावली संघासमोर शिववैभवच्या गोलंदाजाने सुरेख गोलंदाजी दाखवली, प्रशंसनीय कामगिरी केली, परंतु सरावली संघाला 37 वर रोखलं आणि त्यानंतर 38 धावांचं लक्ष हे सहज गतीने पार केलं गेलं हर्ष फटकेबाजीच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू येतो आहे. नक्कीच सुरेख निर्देव चेंडू इकडे हाताळला जाताना पाहायला मिळतो आहे. पंचांची भूमिका ही नक्कीच सुरेख आपल्याला पाहायला मिळते आहे. आपण खेळत असतो, आपण लांबून बघत असतो, त्यामुळे प्रत्यक्षी दर्शनी जो पंच आहे त्याच्या नजरेतला तो चेंडू हे खूप चांगला असतो. यावेळेला चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी हाताळण्याचं कौशल्य जय दाखवतो आहे. बॅक टू बॅक 2 निर्धाव आणि निर्धाव चेंडूने मात्र पॉवर प्लेच्या षटकांची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 स्थिर आहे. 7च्या सरासरीने लागले धावसंख्या 14, 1 गडी बाद असं चित्र आहे पांडवाज 11चं. यस DJ घेऊया संधी सुमधुर संगीताची. हाताळण्यासाठी पुन्हा एकदा करण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे, ज्याने मागच्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. 1 विकेटचं पतन करून दाखवलं होतं. गौरीशंकर एंटरप्राइजेस धाकटे डहाणू संघासाठी चांगली कामगिरी पुन्हा एकदा, कारण 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14 आहे. पाहूया स्वप्नील एक फटकेबाज फलंदाज आहे, पांडवासाठी काय करतो आहे. यावेळेला टोला आहे, लॉंग लेगला क्षेत्ररक्षक देखील तयार आहे आणि एकेरी धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते आहे, धावसंख्या 15 वर पोहोचते आहे. सुरेख क्षेत्ररक्षण देखील पुन्हा एकदा पॉवर प्ले संपल्यानंतर आपण डीप पॉईंट बघू शकतात, कव्हर बघू शकतात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग लेग असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे. तर 30 यार्ड मध्ये आपण जर बघितलं आहे पॉइंटला आहे. तर नक्कीच नौकरा फलंदाज यावेळेला आला आहे. शॉर्ट थर्डमॅन पाहायला मिळेल, गली पाहायला मिळते आहे, स्क्वेअर लेग शॉट आणि मिड ऑफ असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे. टोला दिला जातोय, ग्राउंड रूटने पुन्हा एकदा शॉट मिड विकेट कडे आहे. पाहूया एकदा पूर्ण होते, दुसरीचा मागणी होईल का? नाही, इकडे धरून धरलाय आणि थ्रो खराब आलाय. दुसरीचा कॉल घेतला जातो आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते आहे. हे देखील करावं लागणार आहे पांडवाजला. धावसंख्या 17, कारण मोठा फटका येत नाहीये. तर जेव्हा जेव्हा शॉट येतोय
दुहेरी धावेतून कसं कन्व्हर्टेशन पाहायला मिळणार आहे याचं मात्र रणनीती तयार करावी लागेल. कारण एकेरी आणि धावसंख्या तिसरं षटक मार्गस्थ असताना एका चांगल्या पद्धतीने 17 पर्यंत रोखून धरलेला आहे. धाकटी डाणू संघाच्या या गोलंदाजीचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. एक भरारी पूर्ण घेतलेला षटकार आणि त्यानंतर कमबॅक गोलंदाजीचा पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा टॉक आणि लॉंग ऑनला आहे. गेला या 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 चेंडू आला षटकाराला. डीजे काय ऊर्जा आहे. धावसंख्या 23 पाहायला मिळते आहे या ठिकाणी. चांगला फटका यावेळेला मात्र शुभमला मिळाली आहे साथ. एक उत्तुंग भरारी पुन्हा एकदा उचललाय टोला लावलाय काय लाय षटकार. यस षटकार. काय ऊर्जा आहे. या पन्ना की तमन्ना है और यहाँ पांडवाज की तमन्ना है कि हमारे टीम में भी एक छक्के की हैट्रिक का नजराना हो जाए. देखते हैं बैक टू बैक 2 छक्के लगे चुकी है और मौका है सौरभ शुभम के लिए. बहुत ही बेहतर बल्लेबाजी की नजाकत. स्कोर में तब्दीली 29 पे पहुंचा है स्कोर बोर्ड को. 3 छक्के लगे हैं यहाँ पे. 2 बैक टू बैक शुभम के बल्ले ने दिखाए हैं करण की गेंदबाजी को. और 3 छक्के खाए भी किसने. करण ने. पहला एक छक्का स्वप्निल ने लगाया था पहले ओवर में दूसरी गेंद पे और यहाँ पे तीसरे और चौथे गेंद पे लगे हैं. फिर एक बार ऊंची उड़ान लंबाई बेमिसाल छक्का आया है. हैट्रिक भी बना है. फिर एक बार इस टूर्नामेंट का 5वां हैट्रिक है. छक्के का 5वां हैट्रिक का नजराना लेके आया है शुभम. यस डीजे बिल्कुल इरादा था कि हमारा नाम है बांडवाज 11 और हमारा नाम अगर दर्ज नहीं होगा छक्के के हैट्रिक के लिए तो क्या बात है. लेकिन कर दिया है यहाँ पे. बहुत ही बढ़िया. फिर एक बार प्रयास था क्योंकि 4 गेंदों में 4 छक्के भी हमने देखे 2 दिन लगातार. यहाँ पे शुभम फिर एक बार छक्के की हैट्रिक दर्शा रहे हैं. कमाल की शॉट की बल्लेबाजी और स्कोर बना है 36 ऑन द बोर्ड. 3 ओवर की समाप्ति. यस लीजिए इसको लाइट में
मोबाइल नंबर छोड़िएगा, फिनाले डे में लकी ड्रॉ किया जाएगा और हमारे प्रोपराइटर्स वैभव पाटिल की ओर से एक खूबसूरत सा गिफ्ट आपको मिल जाएगा। फिर एक बार चमका सितारा, क्या कैच पकड़ा, आउट है ना? यस आउट। हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे. चप्पू की हैट्रिक के साथ 23 का योगदान देके डकआउट में वापसी। क्या बेहतर कैच पकड़ा है डीप मिड विकेट में, बिल्कुल बाउंड्री लाइन के करीबी मामला था और जजमेंट ही बहुत बढ़िया रहा। ऊंची उड़ान भरी थी, लग रहा था कि छक्का जाएगा लेकिन फील्डर्स वहां पे मौजूद। क्या कमाल की फील्डिंग, निखिल अकरे मेरे फेवरेट, दिखाया है बहुत ही बढ़िया नजराना। कमाल कमाल का कैच पकड़ा है निखिल ने। बिल्कुल मैं सोच रहा था अभी कहाँ है, हालांकि वो विकेट कीपर के रोल में ज़्यादातर दिखते हैं लेकिन जब भी ज़रूरत पड़ते हैं तो कहते हैं ना, कोई भी जगह रखो हम हमेशा तैयार है। बेहतर कैच पकड़ा है, बड़ी विकेट, फिर एक बार सफलता है। तो गेंदबाज प्रीतम बारी, यस यहाँ पे थोड़ी सी उछाल दी गई गेंद को, बहुत ही बढ़िया गेंद, डॉट गेंद आई है। बिल्कुल लगातार 2 गेंदे। प्रीतम बारी टेनिस क्रिकेट जगत में एक बड़ा नाम है और आज अपने जब भी रहते हैं खाली और रहेगा मैच या धाकटी दानू टीम का अपना योगदान नहीं छोड़ते हैं, सहभाग हमेशा दर्शाते हैं। प्रीतम बारी, यस बहुत बढ़िया कमाल की गेंदबाजी। 3 गेंदे, 1 विकेट ही ले आए यहाँ पे, डॉट गेंदे, कमाल की गेंदबाजी, कमाल की वापसी। स्कोर को रोका गया है 36 पे, 36 ऑन द बोर्ड। इस वक्त में गेंद चली जाएगी डिक्लेयर जोन में, सिंगल में कन्वर्टेशन मिलेगा, स्ट्राइक को रोटेट किया जाएगा और स्कोर में तब्दीली 1 में मिलेगी। 37 रन बने हुए हैं। देखते हैं यहाँ पे पांडवास 11 और धाकटी डानू के बीच में गौरी शंकर इंटरप्राइजेस धाकटी डानू की टीम अपना योगदान देने के लिए है तैयार। एक अच्छी गेंदबाजी, अच्छी फिल्टर्स, क्या कमाल का दर्शा रहा है फील्डिंग का नजारा। अगली गेंद फिर एक बार लेके आएंगे, यहाँ पे देखिए थोड़ा सा वेरिएशन दिया, गेंद फिर एक बार वाइट और 22 के माध्यम से 2 रन बनेंगे यहाँ पे, तो 2 से बढ़ता हुआ स्कोर 39 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की नजाकत दिखा रहे पांडवास 11, लेकिन एक तरफ बेहतर गेंदबाज है जिसका डंका पूरी दुनिया में है, बिल्कुल प्रीतम बारी जिसका नाम है। यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू, चांगला टोळा, थोडासा कमी पडला क्षेत्ररक्षकाला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि नक्कीच सांगतात ना पॅरल शॉट असता का थोडंसं डेंजर असतं, कधी कधी टप्पा नक्की कुठे खाणार आहे, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण झालं त्यांच्याकडून, हे देखील थोडंसं प्रशंसनीय आहे आणि चांगली कामगिरी क्षेत्ररक्षणाची गौरीशंकर एंटरप्राइजेस धाकटी डानू संघ दाखवतो आहे। यस, बघितलं चेंडू कसा इन केला, क्लीन बोल्ड विकेटचा झटका, यस डीजे वाजव। हा आहे गडी बाद, काय ऊर्जा आहे.
अनाउन्समेंट होते आहे. संदेश 11 विरुद्ध मनु वाडवण यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये लगेच नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचा आहे. संदेश 11 आणि मनु वाडवण यांच्यामध्ये पुढचा सामना रंगेल. तर नक्कीच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल इनिंग ब्रेक मध्ये या, लवकर नाणेफेकीचा कौल करून घेऊया. तर दरम्यान वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावसंख्या 40. 404 शेवटचं षटक घेऊन आलेला आहे हर्ष अंबिरे. पाहूया काय दाखवतो आहे नजराणा. तर एका बाजूला जर विचार केला स्वप्नील ऑन स्ट्राईक आहे, तर प्रथमेश आहे नॉन स्ट्राईकला. चेंडू जातो आहे वाईट आणि 22. 2 धावा येतील. धावसंख्या 42. धावसंख्या 42 पाहायला मिळते आहे. हर्ष पुढचा चेंडू घेऊन येतील पुन्हा एकदा. याचा चांगला चेंडू येतो आहे. निर्धाव चेंडू. खूपच चांगली कामगिरी दाखवतात कारण प्रत्येक गोलंदाज आपण जर बघितलं, करण, जय, त्यानंतर प्रीतम आणि आता हर्ष यांची गोलंदाजी या ठिकाणी चांगली कामगिरीसाठी सज्ज पाहायला मिळाली. आणि ज्या पद्धतीने 42 धावा लागल्या तर मोठा संघ आहे धाकटे धानू संघ, आणि त्यांच्या समोर धावसंख्या ही नक्कीच समाधानकारक ठेवणे गरजेचं आहे. याही वेळेला चांगला टोला आहे लॉंग लेगला. क्षेत्ररक्षक आहे आणि मोजून मापून झेल. यस डीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. तनाशी आहे आमचं गाव. या ठिकाणी रंगलाय जबरदस्त टुर्नामेंट पांडवाज 11 प्रीमियर लीग. हे आहे आकर्षण, हे आहे आकर्षण. जसा चंद्र वाढतो कलेकलेने इकडे प्राइज वाढते आहे हजारोने. या ठिकाणी पुन्हा एकदा टोला आहे. डिक्लेअर झोन कडे जाईल. 1 धाव. तर धावसंख्या इकडे वाढते. धावसंख्या पोहोचली आहे 43 वर. 43 ऑन द बोर्ड. तर चेंडू हाताळून झालेले आहेत 3-3. अजून चेंडू शेष आहेत. पवन आहे यावेळेला. पाहूया साथ कशी दिली जाते आहे, कारण ज्या पद्धतीने प्रथमेश आणि पवनची जोडी ही काय कामगिरी करते आहे. प्रथमेश ऑन स्ट्राईक. तर 3 चेंडू अजून शेष आहेत. या 3 चेंडू मध्ये किती मोठे फटके येतील आणि किती डॉट चेंडू येतील हे देखील पाहायला मिळते आहे. पाहूया हर्षचा पुढचा चेंडू. यावेळेला टोला तर दिलाय 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 दिलाय. आलाय षटकार. याच डीजे. हा आहे षटकार. काय ऊर्जा आहे. तर धावसंख्या परिपूर्ण 49 पाहायला मिळते आहे. 49 ऑन द बोर्ड. यस डीजे. संघाच्या कर्णधारांनी या नाणेफेकीचा कौल घेऊया.
इकडे मात्र स्ट्राईक 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 बदलली आहे. धाव परिपूर्ण झालेली आहे. 50 50 धावा परिपूर्ण. 51 धावांचं लक्ष इकडे ठेवलं गेलेलं आहे गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटी डहाणू संघासाठी. पाहूया चला या संदेश 11 आणि मनू वाढवण दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या नाणेफेकीचा कौल घेऊया. देऊया संधी डीजे मास्टरला. लक्ष इकडे या ठिकाणी गौरीशंकर धाकटे डहाणू संघाला दिले गेलेले आहे. पाहूया ज्या पद्धतीने पांडवास 11 50 धावा परिपूर्ण केल्या आणि 51चं लक्ष ठेवलं गेलेलं आहे ओपनर बॅटर्स मैदानामध्ये. एका बाजूला मयूर आणि नितीनची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल, कारण मयूर ऑन स्ट्राईक, नितीन नॉन स्ट्राईक ही जोडी. निखिल आहे रे तो, नितीन निखिल तर मयूर आणि निखिलची जोडी मैदानामध्ये पुन्हा एकदा ठरल्याप्रमाणे ओपनिंग करत असताना पाहायला मिळते आहे.
पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळताना भागेश काय कामगिरी करणार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक 51 धावांचं लक्ष्य, 5 षटकांचा सामना. पहिली 2 षटकं पॉवर प्ले. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीप कव्हर अँड डीप मिड विकेट असं अँगलमध्ये मात्र क्षेत्ररक्षकांना जबाबदारी दिलेली आहे. तर 30 यार्ड देखील सुरेख पद्धतीचं सजलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मयूर याच्यासाठी पहिला चेंडू राऊंड द विकेट कडून घेऊन येताना टोला दिला जातो आहे. स्टेट ड्राईव्ह मधून षटकार आला आहे. यस डीजे सहभागी. इकडे मात्र एक हलका फुलका चान्स मात्र मिळतो आहे निखिलला. आणि ज्या पद्धतीने 30 यार्डच्या बाहेर टोला आला होता, प्रयत्न चांगला होता, परंतु ती जागा जबरदस्त आहे. कारण त्या जागेवर एक चांगला कॅच देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि तशाच पद्धतीचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेला होता, परंतु नशीब ज्याचं थोर असते ना त्याला मोठ्या मोठ्या संधी मिळतच असतात. तर निखिलचे नशीब या ठिकाणी थोर आहे आणि एक संधी मिळते आहे. 1ने कन्व्हर्टेशन पुन्हा एकदा पाहायला मिळते. धावसंख्या 1ने वाढली आहे, धावसंख्या 8. यावेळेला पुन्हा एकदा बैठकी फटका साकारण्याचा प्रयत्न होता मयूर मर्दे यांचा, परंतु चकवा खाला जात आहे. चांगलं कमबॅक म्हणायला लागेल भागेश या गोलंदाजाने, कारण भागेश आहे भाग्य उजळून दाखवतो नेहमीच संघासाठी. एक षटकार खाल्यानंतर दुसऱ्याला एक, तिसऱ्याला एक, चौथा डॉट असं योगदान दाखवतोय. पुन्हा एकदा एक आकुटप्पा इनसाइड एज येते, शॉर्ट मिडविकेटकडे चेंडू येतो आहे, क्षेत्ररक्षित केला जातोय. सिंगल कन्व्हर्टेशन पाहायला मिळते आहे. खूपच चांगली कामगिरी, गोलंदाजीचं कमबॅकिंग याला म्हणतात. 5 चेंडू हाताळलेत आणि धावा मात्र 9 आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. तेरेकचा कॅचच्या माध्यमातून संधी मिळालेला निखिल मात्र या ठिकाणी काय करून दाखवेल गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटी डाणू संघाला. यावेळेला बैठक पुन्हा एकदा नक्कीच डिक्लेअर झोन आहे. 1-2 आहे. यस 2 मध्ये गेलेला आहे चेंडू. धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. घेऊया सुमधुर संगीताचा आनंद. नवदुर्गा अजय डीजे. कुशल का क्रू कुशल. चला वाढवण संघ या मुख्य मंचावर आपल्याला आमंत्रित केलं जात आहे.
मनू वाढवण त्याला संदेश 11 संघाच्या कर्णधारांनी देखील यायचं आहे. आपण देखील संघाला घेऊन या. टॉस होईल, लगेच सामन्याला सुरुवात. एक संघ मैदानात जाईल आणि एक संघ इकडेच बसेल. त्यामुळे दोन्ही संघानं इकडेच घेऊन या अशी मी विनंती करतो आहे. कारण कुठल्या तरी एका संघाला मैदानात उतरायचंच आहे आणि एकाला तंबूमध्ये बसायचं आहे. त्यामुळे दोन्ही संघ इकडे या. नाणेफेकीचा कौल इकडेच घेतला जाणार आहे कारण आपण लेट झालेले आहेत. तर नाणेफेकीसाठी या लगेच, कारण सामना झटपट सुरू होतो आहे. यावेळेला उंच टोला आहे. पाहूया खाली काय आहे. काय 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 प्रयत्न, काय प्रयत्न, काय प्रयत्न, दमदार प्रयत्न. चेंडू आहे कुठे, धाव ठोकली जाते. कमीत कमी 30 पावलं रणजित असतील, 30 ते 35 पावलं ही नक्कीच असतील. ज्या पद्धतीने धावलाय तो खेळाडू कॅच घेण्यासाठी, म्हणजे एफर्ट्स, त्याला माहिती आहे महत्वपूर्ण विकेट आहे, मयूरमध्येचा शॉट आहे आणि त्या ठिकाणी धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 12. याचा कॅमेरामॅन अनिकेत पाटील यांना विनंती असेल मुख्य मंचावर जे काही स्वागतम केलं जाते आहे मनू वाढवण संघाचं, तर क्षणचित्र टिपायची आहेत, तर टिपली जात आहेत. याचा धन्यवाद धन्यवाद. खूप छान आमचा अनिकेत पाटील आहे, हितेश मर्दे आहे. काय जबरदस्त कामगिरी दाखवतात दोघं सुद्धा लाईव्ह. ज्या पद्धतीने फुल टॉस आहे, फेवरेट वाला शॉट आहे, पण डिक्लेअर झोन धोनला आहे. यस, 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 वाढते, 14वर पोहोचली आहे. 114 ऑन द बोर्ड. निखिल आहे, मयूर आहे, दमदार फलंदाज आहेत. ओपनिंग जेव्हा करतात चांगलं योगदान असते, जेव्हा एखादा झटका मिळतो तेव्हा मात्र थोडंसं बॅकफूटवर यावं लागते एका षटकासाठी, परंतु इकडे तशी काही संधी नाहीये. चांगल्या पद्धतीने खेळ साकारताय. पांडवाच्या गोलंदाजांना मात्र कमबॅक कुठेतरी घ्यावा लागेल. पुन्हा एकदा फटका आहे, पुन्हा एकदा फाईन लेगकडे डिक्लेअर झोनमध्ये 1-1 नक्कीच. निखिलनं मात्र असे जे ग्राउंड असतात तिकडे खेळ थोडीशी बदलावी लागेल. असं चौफेर बाजूला फटकेबाजी करतो तो, त्याच्याकडे कौशल्य आहे. तुम्ही त्याचे शॉट बघू शकतात. पॉईंटला टोला, उंच टोला पण देखील दाखवतोय. कव्हरला शॉट मी बघितलाय, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, पूर्ण मैदानाच्या भर त्याचे फटके नेहमीच बघायला मिळतात. या ठिकाणी मात्र त्याला संधी जास्तीत जास्त दिली जाते आहे. जिकडे डिक्लेअर झोन आहे तिकडच्या बाजूचे चेंडू येत आहेत आणि मोठा फटका त्याच्या पद्धतीने येत नाही. परंतु एक जो षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे, मयूर मर्देने ओपनिंग केली, काय खतरनाक शॉट दाखवला आणि धावसंख्या 15 या वेळेला पाहायला मिळते आहे. चेंडू हाताळून झालेले 4 कुशल, खूपच चांगली गोलंदाजी हाताळतोय. यावेळेला सेट नाही, डायरेक्ट विकेटवर आला नक्कीच आणि इकडे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. काय वेगवान चेंडूला शॉट केलं होतं, जबरदस्त टॉक आणि कडक शॉट, परंतु नक्कीच फॉलो थ्रू मध्ये पंचांच्या समोरच्या वेस्टीवर आदळला आणि निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल, धावसंख्या 15वर स्थिर आहे. बेनिशन दिला, हलका फुलका शॉट खेळण्यास मजबूर केला आहे आणि तिकडनं निखिलने कॉल दिला आहे, नो रिस्क नो रन. यस डीजे. धावसंख्या 15 पाहायला मिळते आहे. आता मात्र 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. पाहूया 18 चेंडू आणि 36 धावा ओपनरची जोडी धाकटी डहाणू संघासाठी योगदान देत असताना पाहायला मिळते आहे. काय नजाकत पाहायला मिळेल, ओपन केलं जाईल का बॅटला, प्रयत्न तर होतात परंतु निखिल कडून जे शॉट जातात डिक्लेअर झोनला जातात, त्यामुळे थोडंसं धावसंख्या थांबून ठेवण्यासारखं पाहायला मिळते आहे. गरज आहे आता खुल्या मैदानावर शॉटचं योगदान दाखवावं लागेल, कारण 18-36चं समीकरण लागलं आहे. ते हे समीकरण तोडायचं असेल, सामना जिंकायचा असेल, खेळ देखील बदलावा लागेल. याचा लॉंग लेगला आहे, क्षेत्ररक्षक टिपला जातोय, झेल, विकेटचा आहे पतन. यस डीजे.
गडी बाद काय ऊर्जा आहे. होगा रोमांच होगा. हा आहे गडी बाद काय ऊर्जा आहे. चला नाणेफेकीचा कौल घेतला जातो आहे. या ठिकाणी संदेश इलेवन आणि मनू वाढवण यांच्यामध्ये पुढचा सामना रंगणार आहे. आज एक गाव एक संघ संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आहे. याचा नाणेफेकीचा कौल मनू वाढवून संघाने जिंकलेला आहे. काय निर्णय घेतील. फील्ड फर्स्ट. याचा गोलंदाजी स्वीकारतील. बेस्ट ऑफ लक आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मनू वाढवून संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. वळवा मैदानाच्या आज बॅक टू बॅक 2 झटके मिळालेले आहेत गोलंदाजाने. मात्र कमाल करून दाखवलेली आहे. आपल्याला या ठिकाणी पाहूया विकेट हॅट्रिकची संधी आहे. बॅटर्स मैदानामध्ये गेलेला आहे. काय करणार आहे बॅटर्स आणि काय नजरांना दाखवणार आहे. चुरस आणलेली आहे. जिकडे 36 धावांची अजून सुद्धा गरज आहे आणि 16 चेंडू शेष राहिलेले आहे. गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटीदाणू संघाला या ठिकाणी रोमांच भरला आहे. याच्या आधी देखील विकेट हॅड्रे अमोल नावाच्या गोलंदाजाने घेतलेली आहे. प्रथमेश बॅक टू बॅक 2 विकेट दाखवतो आहे. न्यू बॅटर्स मैदानामध्ये कर्तव्य टोला आहे. खाली क्षेत्ररक्षक. यस हॅड्रिक 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 वाजवडीचे. काय ऊर्जा आहे.
आहे. याच्या आधी विकेटची हॅट्रिक अमोल नावाच्या गोलंदाजाने घेतली होती. या वेळेला आपल्याला या सामन्यामध्ये षटकाराची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली आणि विकेटची हॅट्रिक देखील पाहायला मिळते आहे. ही कमालीची कामगिरी पांडवाज 11 संघ दाखवतो आहे. इकडे मात्र धावसंख्येची गरज अजूनही आहे 36 धावांची. पाहूया इकडे मात्र न्यू बॅटरचा अविनाश मैदानामध्ये येतो आहे. डावखोरा फलंदाज प्रथमेश गोलंदाजी चुरस आणलेली आहे. आता मात्र 15 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा LBWच्या माध्यमातून विकेट आली आहे. 4 चेंडू 4 विकेट. यस 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 डीजे कमाल आहे. वाडीचे न्यू बॅटर्स मैदानामध्ये विनीत आहे. 4 चेंडू लगातार 4 विकेट आपल्याला पाहायला मिळते आहेत. 4 चेंडूमध्ये 4 षटकार 2 वेळा पाहायला मिळाले. इकडे 4 चेंडूमध्ये 4 विकेट देखील 1 वेळा पाहायला मिळते आहे. हिलाच म्हणतात पांडवाज 11 प्रीमियर लीग. रोमांचाने भरलेली अशी ही टुर्नामेंट असते. म्हणूनच इकडे संघ नवे येताना पाहायला मिळतात आणि प्रेक्षकांना आनंद आणि आनंदच मिळतो आहे. सामने पाहताना रोमांच आला आहे. या अजून देखील 36 धावांची गरज आहे. पाहूया 5वा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज पुन्हा एकदा. याही वेळेला चांदा चेंडू, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू हाताळतो आहे. काय कमालीची गोलंदाजी आहे. प्रथमेश टाळ्या देखील वाजता आहेत आणि सगळ्या प्रेक्षकांना मात्र नक्कीच आनंद मिळतो आहे. काय कमालीची गोलंदाजी दाखवतो आहे गोलंदाज पांडवाज 11. तर एका बाजूला गौरी शंकर एंटरप्राइजेसचा धाकटी धावून संघ. याही वेळेला यस मॅडन ओव्हर अँड हॅट्रिक विकेट. यस मॅडन ओव्हर देखील आम्हाला या टुर्नामेंट मधली पाहायला मिळते आहे. कमालीची गोलंदाजी पहिली मॅडन ओव्हर. याचा मॅडन ओव्हर आणि मॅडन विकेट ओव्हर देखील पांडवाज मधली पहिलीच आहे. काय कमालीची गोलंदाजी प्रथमेश दाखवतो आहे. काय जबरदस्त विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. हॅट्रिक घेतली. याचा संदेशजी चौधरी यांच्याकडून 200 रुपयाचं. चला गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. 12 चेंडू 36 धावा. रोमांच आलाय. कुशल गोलंदाज आहे. कुशल जोपर्यंत आशा आहे मयूर मर्दू मैदानात आहे ज्याने पहिला चेंडूवर षटकार दाखवला होता. इकडे मात्र बॅटला ओपन करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आहे. सामर्थ्य आहे. सामर्थ्यवान फलंदाज अजून सुद्धा मैदानात आहे. परंतु संगम जसं होईल तसं नजराणा येणार आहे. पाहूया तो संगम पाहायला मिळणार आहे का. कारण लगातार 7वा चेंडू इकडे आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. 7 नाही 8-9 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळत आहेत. सलग 9 चेंडू डॉट आलेले आहेत. यावेळेला टोला आहे. चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तिकडे पाहायला मिळेल आणि 10व्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे. म्हणजे काय सुंदर गोलंदाजी. चौकार आलाय का. यस चौकार 4 धावा. यस डीजे यस गौतमजी आकरे यांचं मुख्यमंचावर हार्दिक स्वागतम. काय आज उपस्थिती दाखवली जाते आहे. एका बाजूला प्रीतम आहे आपल्या धाकटी अनुसंघासोबत. इकडे मात्र गौतम आकरे यांची देखील उपस्थिती
आपल्याला पाहायला मिळते आहे. वेलकम आहे गौतम. ज्या पद्धतीने आज मुख्य मंच तुम्ही बघता आहेत, हे सिमेंट कॉन्क्रीटचं मंच पांडवा जिलेवंत तनाशीकरांचं एक स्वप्न साकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. भव्य दिव्य मंच बनवला जातो आहे. फुलटॉस झालाय आणि कॅश लॉंग लेगला. यस डीजे. हा आहे गडी बाद. काय ऊर्जा आहे. नऊ चेंडू 32 धावांची गरज आहे. पाहूया 9 चेंडू 32 धावा. पांडवाज नावच आहे, जिकडे लागते तिकडे यशाचं शिखर पाहायला मिळते. चांगली कामगिरी, कारण जे जे पांडवाज 11 प्रीमियर लीग मध्ये येतात, नवा संघ, आणि जेव्हा पण येतो तो त्याची कामगिरी दाखवतो, चांगली छाप सोडतो. कारण आतापर्यंत इतिहास आहे, दरवर्षी नवा महाविजेता संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2026 मध्ये कुठला संघ पाहायला मिळणार आहे हे देखील उद्याच्या दिवसात पाहायला मिळणार आहे. तर प्रथम पारितोषिक डबल धमाका 2 ट्रॉफीज असतील, 50,000 कॅश, दुसरं प्राइज 25,000. तर सुंदरशी चमकदार ट्रॉफी. त्यानंतर तिसरं बक्षीस 11,000 आणि ट्रॉफी. त्यानंतर चौथे आणि पाचवे 7,000 रुपयाचे कॅश प्राइज आणि ट्रॉफी. योगदान जबरदस्त आहे, सहकार्य मोठं आहे आणि मोठ्या सहकार्याच्या माध्यमातून फुललेला आणि सावरलेला हा टुर्नामेंट आहे. यास बहारदार खेळीचा प्रयत्न इकडे मात्र केला जातोय. हलकीशी कट होते आहे, सिंगल डिक्लेअर झोन मध्ये जाते, षटकाची होते. धावसंख्या 20-20. स्ट्राईक रोटेट होते आहे. धावसंख्या 20 आहे. 31 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडू 31 धावा. मोठे लक्ष, परंतु मोठ्या लक्ष साकारण्याची शक्ती आणि सामर्थ्य मनगटामध्ये तयारी असते, आत्मविश्वासाचा खेळ असतो. इकडे मात्र फटका चुकला आहे. एसटी रक्षक टिपतो, झेल आहे. विकेट आपल्याला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने मागच्या षटकामध्ये प्रथमेशने काय चमकदार गोलंदाजी, 4 चेंडू 4 विकेटचा नजारा दाखवला आणि इकडे देखील कुशल कामगिरी करतो आहे एस डीजे. याचा 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. याही षटकामध्ये चांगले 2 विकेटचं पतन इकडे पाहायला मिळते आहे. खूपच चांगली गोलंदाजी, 5 धावा दिल्या आहेत. धावसंख्या 20 वर स्थिर आहे. 31ची गरज अजूनही आहे. टोलेबाजी करणारे फलंदाजांनी मात्र निराश केलेला आहे गौरी शंकर एंटरप्राइजेस धाकटे डाणू संघाला. कारण ज्या पद्धतीने कमालीची गोलंदाजीचा मारा पांडवाज 11 या संघाने सुरुवातीला धावसंख्या 50 पर्यंत तयार केली आणि 51 धावांचं विजयी लक्ष धाकटे डाणू संघासाठी ठेवलं आणि इकडनं भेदक गोलंदाजीचा मारा वाटला होता. पहिल्या चेंडूमध्ये षटकार आला आहे म्हणजे धावसंख्या झटपट वाढेल का, परंतु कमबॅक सुरेख होतं आणि या सुरेख कमबॅकिंगने तिसऱ्या षटकाने मात्र कमालीचा नजराणा घेऊन आला. प्रथमेशने दाखवले 4 चेंडू लगातार 4 विकेट. आता मात्र 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. पाहूया 6 चेंडू 30 धावा म्हणजे बिग हिट असतील 5. शेवटचे षटक हाताळण्यासाठी अभिनवला आमंत्रित केलं गेलेलं आहे. पाहूया अभिनवची गोलंदाजी काय दाखवणार आहे.
6 चेंडू 30 धावा 5 विकेट ची आहे गरज धाकटी अनुषंगाला. इकडे मात्र फुलटॉस वर क्लीन बोल्ड विकेटचं बटन विकेटचा झटका मिळतो आहे या ठिकाणी. काय ऊर्जा आहे. 7वी विकेट गारद होत असताना पाहायला मिळते आहे. प्रीतम बारी यांना मुख्य मंचावर आमंत्रित केलं जाते आहे. टेनिस क्रिकेट विश्व ज्याने गाजवला कितीतरी काळ अजून देखील आपला नजराणाची सोडत नाही छाप, परंतु या ठिकाणी आज त्यांची लागली उपस्थिती आणि त्यांना आमंत्रित केलं जाते आहे मुख्य मंचावर. पांडवाज 11 प्रीमियर लीगचे अध्यक्ष संदेश चौधरी आपल्याला मुख्य मंचावर आमंत्रित करतात. प्रीतमजी प्लीज वेलकम. यावेळेला उंच टोला आहे, खाली पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल, परंतु नो मॅन प्लेस मध्ये कॅच काय टिपत नाहीयेत आणि चेंडू जातो आहे निघून. टप्पा खाल्यानंतर कव्हरला चौकार आलाय 4 धावा. डीजे जबरदस्त चौकार. काय ऊर्जा आहे स्टेडियम मध्ये. यावेळेला लॉंग ऑन कडे खेळला जाताना एकेरी धाव आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच औपचारिकता आता शेष आहे. चेंडू हाताळून झालेले आहेत. 3 चेंडू शेष आहेत. धावसंख्या आपल्याला 26 वर पाहायला मिळते आहे. आणि ज्या पद्धतीने पांडवाज प्रीमियर लीग 2026 आपण बघता आहेत, प्रत्येक वर्षी नवा संघ महाविजेता होतो. गतवर्षी आपण बघितला होता बंटी पाटील अपोलो चिंचणी संघ महाविजेता आणि सायकल मॅन ऑफ द सिरीज होती ती जिंकली होती मयूर तामोरे या खेळाडूने. तर याही वर्षी मॅन ऑफ द सिरीज तुम्ही जेवायला जाणार आहे. आम्हाला एक वॉकीटॉकी देऊन ठेवू का बोलायला. बोलायला पण घाबरतो. अरे काय द्यायला काय हरकत नाही, पण ही पोरं आहेत ती एकमेकाला शिव्या देतात का नाही वॉकीटॉकी. 4 चेंडू झाले. 2 चेंडू शेष आहेत. काय दमदार आजचा एक गाव एक संघ. पहिला सामना आपण बघितला त्या ठिकाणी गुंगवाडा संघ महाविजेता. दुसऱ्या सामन्यामध्ये शिववैभव आणि आता गौरीशंकर एंटरप्राइजेस धाकटी डाणू आणि पांडवा जिल्ह्यामध्ये विजयाच्या उंबरठ्यावर उभा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पांडवा जिल्ह्यावर औपचारिकतेचा शेवटचा चेंडू असेल आणि नक्कीच पुढचा सामना संदेश 11 आणि मनू वाढवण या संघामध्ये होईल. तर मनू वाढवण संघाने नाणेफेकीची कौल जिंकलेला आहे आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर संदेश 11 संघ हा मैदानामध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच अभिनंदन असेल आणि कौतुक असेल या ठिकाणी धाकटी डाणू संघाचं, ज्यांच्याकडे चांगली कला आणि गोलंदाजी असताना देखील नक्कीच गोलंदाजाने मात्र त्यांच्यावर घात केला. प्रथमेशने 4 चेंडू 4 विकेट आणि इकडे दर्शवला आहे चांगला गोलंदाजीचा नजराणा. तर मुख्य मंचावर मात्र आपण वळतो आहोत. आपल्या कॅमेरामॅनला विनंती असेल की आपली जरा नजर मुख्य मंचावर येऊ दे, जिकडे आपण या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजवलेले कलात्मक कामगिरी केलेले असे खेळाडू आणि पांडवाज 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांची लागली उपस्थिती. तर दोघांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. गौतम माकरे आणि प्रीतम बारी तसेच सन्मान चिन्ह दिले जाते आहे. तर याचं या ठिकाणी गौतम माकरे यांना सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाने
सन्मानित केलं जाते आहे. वेलकम गौतम, या ठिकाणी पुन्हा एकदा तुमची उपस्थिती, कारण तुमचा खेळ इकडल्या प्रेक्षकांना आवडतो आणि म्हणूनच या मैदानाला प्रसिद्धी, कारण तुम्ही या ठिकाणी सहभाग घेतात आणि शोभा वाढवतात, हे तुमचं खरं कौतुक आहे आणि या कौतुकाची ही थोपडली जाते आहे पाठ मायेची. संदेशजी चौधरी या ठिकाणी प्रीतम बारी यांचा सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छाने स्वागत आणि सत्कार करताना यस वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत, ज्या ठिकाणी पुढचा सामना रंगेल. हॅलो, काही वर्षापूर्वी संतोष नांदेकर यांनी युट्यूबच्या माध्यमातून युट्यूब आणली आणि टेनिसचे खेळाडू कुठे कुठे गेले, दुबई रिटर्न असे टेनिसचे खेळाडू पुढे गेले आणि त्या माध्यमातून या टेनिसचे खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. खास करून प्रथम बारी गौतम. यस, या ठिकाणी एक चावी सापडलेली आहे गाडीची, कोणाची असेल तर घेऊन यायची. गाडीची चावी कोणाची असेल त्यांनी घेऊन जायचं आहे. बाईकची चावी आहे, कोणाची असेल त्यांनी घेऊन जायचं आहे. यस, धन्यवाद. चावीचा मालक सापडलेला आहे. तर पुढचा सामना सुरू होणार आहे तो म्हणजे संदेश 11 विरुद्ध मनू वाढवण यांच्यामध्ये. मनू वाढवण यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय, गोलंदाजी स्वीकारली आहे. संदेश 11 जसं मॅन ऑफ द मॅच या सामन्यातला प्रथमेश आहे. प्रथमेश यायचा मॅन ऑफ द मॅच. कमालीची गोलंदाजी, 4 चेंडू 4 विकेट मॅडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आहे आणि षटकाराची खेळी देखील दाखवलेली आहे. प्रथमेश यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणाच्या हस्ते दिला जाईल याचा गौतम सरांना मी आमंत्रित करतो आहे. सर प्लीज वेलकम. पुरस्कार प्रदान करूया. या ठिकाणी कमालीची गोलंदाजी साकारली ज्या गोलंदाजाने आणि मोठा संघ इकडनं या टुर्नामेंटमधून बाहेर जाताना पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या वर्षी दमदार क्रिकेट दाखवलं होतं. समस्त क्रीडाप्रेमी, रसिक, तनाशीकर आणि पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमींना हा नजराना दाखवला होता, परंतु यावेळेला पहिल्याच राऊंडमधून बाहेर जाताना धाकटेडानू संघ पाहायला मिळतो आहे आणि त्याचं श्रेय जाते आहे ते म्हणजे प्रथमेशला. याचा थँक्यू सर. येस, कॉंग्रॅच्युलेशन. याचा वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आत. येस, या इनिंगसाठी मात्र गणेश राऊत आपल्या सोबतीला जोडले जातील समालोचन कक्षामध्ये. हार्दिक स्वागत आहे गणेश राऊत. याचं या ठिकाणी संदेश 11 आणि मनू वाढवण यांच्यामध्ये सामना रंगलेला पाहायला मिळतो आहे. ओपनर बॅटर्स मैदानामध्ये तेजस आणि भावेश मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. पाहूया आता गोलंदाजी ट्रॅकवर इकडे आपल्याला संदेश पाहायला मिळतो आहे. मनू वाढवण संघाकडून संदेश 11 संघासाठी काय संदेश घेऊन येईल गोलंदाज संदेश. पाहूया पहिला चेंडू घेऊन येतो आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक.